अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या विविध भूमिकांसाठी सोशल मीडियावरील पोस्टसाठी कायमच चर्चेत असते. सध्या रिंकू तिच्या वेट लॉसमुळे चर्चेत आली होती. तसंच तिची आणि अभिनेता आकाश ठोसरची एका कार्यक्रमाला एकत्र हजेरी लक्षवेधी ठरली. रिंकू आणि आकाश डेट करतायत का असा प्रश्न नेहमीच त्यांच्या चाहत्यांना पडतो. आता रिंकूनं याबद्दल उत्तर दिलंय. इंस्टाग्रामवर चाहत्यांशी गप्पा मारताना रिंकूला एका चाहत्यानं आकाश आणि तू रिलेशनशिपमध्ये आहात का असा प्रश्न विचारला. त्यावर रिंकूनं नाही, आम्ही चांगले मित्र आहोत असं उत्तर दिलंय. रिंकूच्या या उत्तरामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळेल. सैराट या चित्रपटातून आर्ची परश्या म्हणजेच आकाश आणि रिंकू ही जोडी मराठी सिनेसृष्टीमध्ये समोर आली. हे दोघं नेहमीच बातमीचा विषय ठरत आले. दरम्यान रिंकूच्या या उत्तरामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळेल का हे पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान रिंकूने नुकतंच राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या एका नात्याबद्दलचा खुलासा केलाय. आमचे रस्ते वेगळे आहेत असं म्हणत तिने तिच्या रिलेशनशिप बद्दल सांगितलं. रिंकू, तू अजूनही सिंगल आहेस का? का गोष्टी जरा बदलल्यात? सुरुवातीलाच मी प्रश्न याच्यासाठी विचारला, एकतर व्हॅलेंटाईन्स वीक आहे आणि त्याच्यानंतर कधी कधी रिंकूचे ना रेड रोजेसचे वगैरे पण फोटो असतात स्टोरीमध्ये. सो हेच रिझन आहे हा प्रश्न विचारायचा. आय नो तू स्वतःसाठी घेऊ शकतेस ती फुलं, बट मला खरं खरं उत्तर दे. तुझा विश्वास आहे ना प्रेमावर? हो हो हो. आपली पण एक छान लव्ह स्टोरी असावी, डेफिनेटली आपला पण एक कोणतरी राजकुमार असावा. डेफिनेटली राईट? ब्लश का करतेस? तुला काय वाटतं असं मी तुलाच विचारणार होते. आता तू म्हणाली की आपण इतके वर्ष एकमेकांना Yes, yes, ओळखतो yes. आणि इतक्या चांगल्या मैत्रिणी. मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यात आहे कोणतरी. नाही, मी सिंगल आहे. हे उत्तर देवा शपथ मी सिंगल आहे. Single खरंच आहेस. आता कोणीच नाहीये. हा. पण प्रेमावरती माझा प्रचंड विश्वास आहे आणि मला असं वाटतं की प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. आणि आता सगळ्यात जास्त भीती मला त्याच गोष्टीची वाटते. का? नाही म्हणजे आता ज्या पद्धतीने जनरेशन पण आहे ना, Yes. तर ना आपण, आणि मी अशी आहे ना, मी एक्स्ट्रीम आहे. म्हणजे आहे तर तेच आहे सगळं. म्हणजे डायरेक्ट लग्नाचाच विचार, हा, हा, हा. डेटिंग, रिलेशनशिप, सिच्युएशनशिप. हा म्हणजे रिलेशनशिप जे ओके असतात ते ठीक आहे. मला असं वाटतं की आपण जर कोणामध्ये इमोशनली इन्व्हेस्ट होतोय तर नाही म्हटलं तरी आपण डिपेंड होतो त्या माणसावरती. तर आजकाल ती भीती राहते ना, आजकाल कोणी लगेच सोडू शकतं कोणत्याही कारणांवरून. आपल्या आई वडिलांच्या काळात असं असायचं की समजून घेऊ, पट्टू, काहीतरी मार्ग निघेल. आता म्हणजे ऑप्शन्स इतके आहेत हो हो. की तुला नाही पटत आहे, तू नाही तर ही नाही तर ती. त्याच्यामुळे मला त्या गोष्टींची प्रचंड भीती वाटते की कोणावरती विश्वास ठेवायचा का, प्रेम केलं तर ते टिकेल का, कोणी सोडून नाही न देणार मधूनच. कारण माझं असं आहे की असेल तर मग ते शेवटपर्यंत आणि जेन्युइन असावं. त्याच्यामुळे माणसं आणि प्रेम ह्या गोष्टींची मला प्रचंड आजकाल भीती वाटते. आणि रिंकू, तू ज्या जनरेशन मध्ये आहेस ना, जेनझी आहेस तू प्युअर, हो हो. बट तुझे विचार बिलकुल तसे नाहीयेत. आणि आता जेनझीन बरोबर एक टर्म जी खूप चर्चेत आहे, दॅट इज सिच्युएशनशिप. हो यार, की बघूया काय हा. होतंय, जमतंय का नाही हा. जमतंय सिच्युएशनशिप. आणि आता हे सर्रास चाललंय. हे सगळे मुद्दे तुझ्या विचारामध्ये कधीच नाहीयेत. मग भीती वाटते यार. असं कसं असू शकतं की विदाऊट प्रेम तुम्ही सिच्युएशनशिप मध्ये गेलात आणि तुमचं मन भरलं की तुम्ही वेगळे होता. असं मला नाही जमत. मी वेडी होईन असं जर कोणी माझ्याशी वागलं तर. मला झेपणारच नाही. मी म्हटलं ना, मी इमोशनली एक्स्ट्रीम आहे आणि मी सेन्सिटिव्ह पण तितकीच मुलगी आहे. त्याच्यामुळे मी केलं तर मग आरपार प्रेम करते. मग भाई तूही नाही सोडायचं. तेवढी ताकद असेल एकमेकांची जबाबदारी घेण्याची तर या. आता त्याचीही भीती वाटते. लोक अगोदर म्हणतात हा, आणि मधूनच मग त्यांचं असं होतं की असा असा रस्ता चाललेला डिरेक्ट असा जातो. सो हे इतकं ऐकायला येतं. त्याच्यामुळे मला तर भीती वाटते. मला वाटतं की हे रिझन आहे का रिंकू सिंगल आहे हो अजून पण? हो. मला जो म्हणेल की तू माझी बायको मरेपर्यंत मी त्याच्यासोबत लग्न करीन आणि छान राहीन. पण रिलेशनशिपची मला आता तरी खूप भीती वाटते. अरे बाप रे, कमिटमेंटची लोकांना इतकी भीती आहे तर तू विचार कर की इमोशनली कसं आपण कोणाच्या इमोशन्सशी खेळणार ना इतकं. की तुम्हाला वाटेल तेव्हा या, तुम्हाला वाटेल तेव्हा जावा. असं मलाही कोणासोबत कधी करायला नाही आवडणार यार. येस. पण रिंकू, मला सांग जरा की आता मी सैराट पासूनची वर्ष काउंट करते, चल आधीची नाही काउंट करत. हा, सैराट पासून ते आत्तापर्यंत, म्हणजे आत्ता पुन्हा एकदा 3:30 पर्यंत, किंवा मे बी तू अजून काय काय शूट केलं असेल, हा. तू कन्सिस्टंटली सिंगल आहेस का ऑन ऑफ? काय कन्सिस्टंटली सिंगल आहेस? कोणी होतं आयुष्यात कधी?
हे बघ, आवडणं एक असतं हा की कधीतरी कोणीतरी आवडलेलं बाबा, ते होऊन गेलंय माझं. मी आता काही तुला इतकं खोटं बोलणार नाही की मला कधीच कोणीच आवडलं नाही किंवा मला कधीच कोणाविषयी प्रेम वाटलं नाही, असं नाहीये. असं डेफिनेटली आहे, पण आता तरी मी सिंगल आहे. तर रिंकू आणि आकाश ही जोडी तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिप्ससाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.